झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडच्या देहू परिसरात एका 9 वर्षीय बालकाची हत्या करण्यात आली आहे। अनैतिक संबंधातून या बालकाची हत्या झाल्याचं समोर आलंय। अक्षय पाटील असं हत्या झालेल्या बालकाचं नाव आहे। गुड्डू यादव या भिवंडीच्या व्यक्तीनं अक्षयची हत्या केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। गुड्डू यादव सध्या फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। देहू रोड परिसरातल्या अलकापुरीमध्ये राहणाऱ्या याच 9 वर्षाच्या अक्षय पाटीलची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली। देहू रोडच्या सेंट्रल स्कूलच्या मागील भागात झुडपांमध्ये त्याचा मृतदेह सापडला। अक्षयच्या आईचे पतीच्या मृत्यूनंतर मुंबईतल्या गुड्डू यादवशी प्रेमसंबंध होते। अक्षयची आई भिवंडीतच गुड्डू सोबत राहत होती, पण काही कारणास्तव ती देहू रोडला परतली होती। त्यानंतर गुड्डू यादवनं अक्षयच्या आईला पुन्हा परतण्यासाठी सांगितलं, मात्र तिनं नकार दिल्यानंतर गुड्डूनं अक्षयला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर गुड्डू खरोखरच अक्षयला घरातून घेऊन गेला आणि गुड्डूनं अक्षयच्या आईला फोन करून अक्षयचा खून केल्याचं सांगितलं। यावर अक्षयच्या आईचा विश्वास बसला नाही, मात्र सकाळी अक्षयची शोधाशोध केल्यानंतर अक्षयचा मृतदेह आढळून आलाय। सदरची डेड बॉडी ही सकाळी पोलिसांना देहू येथील केंद्रीय विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस झाडीमध्ये सापडलेली आहे। त्यावरून त्याची आई मंगल सुरेश पाटील राहणार अलकापुरी यांची फिर्याद घेत आहोत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। अक्षय हा निगडीच्या अंकुश बोराडे शाळेचा विद्यार्थी होता। त्याच्या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।